अनेक वर्षांची परंपरा आणि अस्सल शुद्धतेचं प्रतीक, विश्वासाचं नातं, हुतात्मा दूत. हुतात्मा म्हणजे एकदम ओके. एके ठिकाणी तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे, तुका म्हणे तया असावे जातीचे येडा गबाळ्याचे काम नव्हे. हा येडा आणि गबाळा टोपीचंद पडळकर अपघातानं आमदार झालेलं. ह्यांना अपघातातला आ आणि आमदारकीतला आ ह्या दोन गोष्टी तरी माहीत आहेत का याचा यांनी विचार करावा. दुसरी गोष्ट, सांगलीसारख्या पवित्र भूमीमध्ये ज्या सांगलीनं वसंतदादा, लोकनेते राजाराम बापू आणि क्रांतिकारक या महाराष्ट्राने ह्या देशाला दिले, त्या ठिकाणी BJPच्या व्यासपीठावरती प्रमुख मंडळी असताना एवढ्या खालच्या थराला जाऊन एक लोकप्रतिनिधी कसा बोलू शकतो, हाच पहिला मला प्रश्न पडला. कुणी कुठं जायचं, कुणी कुठल्या पक्षात जायचं हा विषय तर खूप लांबचाच आहे. जयंतराव पाटील साहेब एक कार्यकर्तृत्वचा आलेख उंचावलेले नेते आणि नेतृत्व या महाराष्ट्रासाठी, या जिल्ह्यासाठी आणि या तालुक्यासाठी आहेत. मला असं वाटतं की ज्या BJPचे आमदार म्हणून हे काम करतात त्या BJPची विचारधारा लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत संपलेली आहे. कारण एक क्षणभर जरी विचार केला, ही थोर मंडळी या ठिकाणी अस्तित्वात असती तर अशा प्रकारची भाषेला BJPमध्ये कदापिही खपवून घेतलं गेलं नसतं. त्यामुळे BJPची विचारधारा पूर्णपणे संपलेली आहे आणि म्हणून ही लोक अशी बेताल वक्तव्य करतात. सांगलीचा विकास, या तालुक्याचा विकास सतत जयंतरावजी पाटील साहेबांनी या महाराष्ट्राचा विकास केलेला आहे. यांना विकासा ह्या शब्दाचा अर्थ सुद्धा यांना माहिती नाही. ज्या दुष्काळी तालुका असणारा जत तालुका त्यांनी यांना निवडून दिलेला आहे, त्या तालुक्याकडे यांचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे. कधी कोणता एखादा प्रश्न यांनी संसदेमध्ये यांनी त्या ठिकाणी मांडलेला आपण जतसाठीचा पाहिलाय का? तो प्रश्न ते कधी मांडत नाहीत. पण रोज उठून या महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या नेत्यांच्यावरती फक्त टीका करणं आणि वाचाळवीर म्हणूनच ते प्रसिद्ध आहेत आणि काय काय म्हणून ते प्रसिद्ध आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत. म्हणून अशा या टोपीचंद पडळकराकडं आम्ही लक्ष द्यावं अशी परिस्थिती आता नाही आणि आम्हाला ते योग्यही वाटत नाही. राहिला विषय जयंतरावजी पाटील साहेब हे सतत कामाकडं जाणारं नेतृत्व आहे. आता सुद्धा साहेब त्या ठिकाणी तालुक्यामध्ये दौरे करतायत. आम्हालाच लोक विचारतात की तुम्ही ह्याला का सोडताय, तुम्ही एवढं का ऐकून घेतायत. पण साहेबांचीच विचारधारा आहे की साहेबांना ह्या गोष्टी आवडत नाहीत. साहेबांचा स्वतःच्या कामावरती आणि या तालुक्यातल्या, या जिल्ह्यातल्या, या राज्यातल्या जनतेवरती विश्वास आहे. आम्ही जेव्हा दौऱ्यामध्ये जातोय तेव्हा लोकांचे छोटे छोटे प्रश्न आहेत, हे ह्याला कधी आयुष्यात कळणार सुद्धा नाहीत. लोकांचे छोटे छोटे प्रश्न आहेत. आरोग्याचे प्रश्न असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, विजेचा प्रश्न असेल शेतकऱ्यांच्या, त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न असेल, काही भागामध्ये शेतीच्या पाण्याचा, काही ठिकाणी त्या ठिकाणी शेतीच्या निचरा पाण्याचा प्रश्न असेल. असे अनेक प्रश्न घेऊन, घरकुलचे प्रश्न आता फार मोठ्या प्रमाणात साहेबांच्या पुढे येत आहेत, आम्ही दौऱ्यामध्ये बघतोय. हे अनेक प्रश्न घेऊन साहेब त्या ठिकाणी संबंधितांना बोलवतायत, फोन करतायत, लोकांच्या छोट्या छोट्या प्रश्नांची सोडवणूक करतायत आणि हे तिकडे सांगलीमध्ये जाऊन त्यांच्या प्रमुख पक्षाच्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी अशा पद्धतीचे बेताल वक्तव्य करतायत. यांना गृहीत धरणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य वाटत नाही. तिथं जयंतराव पाटील साहेबांना काय आवश्यकता आहे आणि त्यामुळं आम्ही कोणीही यांना गृहीत धरत नाहीत. असे भुंकणारे असते ते रोज भुंकणे एवढंच त्यांना काम असतं आणि ते त्यांचं स्वतःचं काम करतायत. त्याच्या पलीकडे आम्हाला त्यांना काही म्हणायचं नाही. अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल. संपर्क 023 42 22 57 75.